किसी व्यक्ति के हाथ में जब देश के भविष्य का दस्तावेज बनाने का अवसर आया तो ये पूरी संभावना होती वो हम जैसा अगर मनुष्य होता तो वो कटुता, वो जहर कहीं न कहीं प्रकट होता, बदले की कहीं आग निकल आती, कहीं भाव निकल आता। लेकिन ये बाबा साहब आंबेडकर की ऊंचाई थी कि जीवन भर झेला, लेकिन संविधान में कहीं पर वो बदले का। बाबा साहब आंबेडकर खुद आ जाए तो भी संविधान खत्म नहीं कर सकते हैं। हमारा संविधान सरकार के लिए गीता है, रामायण है, महाभारत है, बाइबल है, कुरान है, ये सब कुछ हमारे लिए। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये जे आहे सर्वच पक्षांकडे जे आहे जय्यत तयारी चालू आहे। अनेक पक्षांकडून आपले उमेदवार जाहीर केले जात आहे, परंतु त्याच पार्श्वभूमीवरती जे भाजपकडनं असा नारा दिला जात आहे की यावेळेस आम्ही 400 पारच्या पलीकडे जाणार आहोत, म्हणजे जवळपास 400 उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं केलं जात आहे। त्यासोबत त्यांचे काही नेते असं देखील बोलताना दिसतात की आम्ही भारताचं संविधान बदलून टाकणार आहे, परंतु त्यासोबत आता त्यांना एवढं कळून चुकलंय की आंबेडकरी जनतेशिवाय त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकत नाही किंवा त्यांचं 400 पारचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे सध्या जे आहे नरेंद्र मोदी असेल किंवा आरएसएस असेल यांच्याकडनं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची विचारधारा एकच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जात आहे। त्याच्या अनेक सबूत जे आहे समोर निघून येत आहेत, त्यासोबत अनेक पुरावे देखील भेटत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता नरेंद्र मोदी प्रत्येक ठिकाणी भाषण करत असताना किंवा प्रत्येक सभेमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हमखास घेत असतात किंवा त्यासोबत मोहन भागवत असतील किंवा इतर आरएसएसचे नेते असतील किंवा नेते मंडळी असतील, हे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आग्रहाने नाव घेताना आपल्याला दिसत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्की सांगा। तर चला पाहूया ते कोणते व्हिडिओ आहेत जे की व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहेत।